धावांचा हंगामा आमच्या चाळीतील कुमारी आस्था अभिषेक पाताडे गोड मुलगी यांनी मैदानाची देखभाल आणि जे योगदान दिलं त्याबद्दल वंदे मातरम क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून कुमारी आस्था अभिषेक पाताडे यांचं खूप खूप आभार. जरा एकदा जोरदार टाळ्या आपल्या या आस्थासाठी झाल्या पाहिजेत. वंदे मातरम क्रीडा मंडळ प्रीमियर लीग या मैदानामध्ये तिने अतिशय मेहनत घेतली त्याबद्दल वंदे मातरम क्रीडा मंडळाने देखील तिची खूप खूप आभार मानलेत. वळूया आपण मॅच कडे. सामना क्रमांक मेगा फायनल या सामन्याकडे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आरुष ऑन फायर. थँक्यू डीजे. थँक्यू 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 डीजे. मला दोघांचे संघ मालक सांग ना. आपलं संघ मालक संघ मालकाची नावं दे ना लगेच कर्णधार रोशन जुबेकर, हेमंत वाडकर आणि कोण आपली इकडे आहे. त्याचबरोबर रोशन साळवी व्हाईट हाऊस. येस येस रोशन साळवी व्हाईट हाऊस तिरला स्टँड मध्ये बसायचं आहे. 1 मिनिट थांबायचं आहे. एकदा विनंती करतोय आपण एकदा ह्या रात्रीच्या सत्रामध्ये 12:30 वाजता एक आपण छोटीशी घोषणा देऊया. छोटी नाही म्हणू शकत, मोठी घोषणा देऊया. आणि आमच्या तिरला स्टँड मध्ये प्रेक्षक देखील आहेत, जरा झोपलेत थोडेसे, परंतु आजचा दिवस आहे. उद्या दिवशी आपण मिळणार नाही, डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटू. विनंती करतो तिरला स्टँड मधील सर्व खेळाडूंना विनंती करतो. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. वंदे मातरम क्रीडा मंडळाचा, वंदे मातरम क्रीडा मंडळाचा. लेट्स प्ले वंदे मातरम प्रीमियर लीग 2025 मेगा फायनल. हेवी हिटर्स विरुद्ध बाउंड्री बुल्स. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॉलर जर पाहिला मयूर फडके राईटम ओव्हरने मारा करेल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न अर्थातच अभिषेक पाचनेकर याच्या माध्यमातून. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी 3 वैभव पाचनेकर माफ करा त्याच्या माध्यमातून 3 प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक त्यांनी घेतलंय. पुन्हा समोरच्या दिशेने बिग हिट. पुन्हा 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी आणि काय फलंदाजी केली जाते. वैभव पाचनेकर ऑन फायर. पुन्हा समोरच्या दिशेने पुन्हा बॉल जातो घोषंख्या धावसंख्येमध्ये. चांगली सुरुवात. 3 चेंडू पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आमचा मित्र वैभव पाचनेकर. त्याचबरोबर प्रेक्षकांमध्ये जर पाहिलं तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके पुन्हा घोषंख्या धावसंख्या पाहायला भेटते. 4 चेंडू संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 बाउंड्री बुल्स या संघाची. त्याचबरोबर प्रेक्षकांमध्ये जाऊन आनंद घेतात तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके गोपाळ दादा खाडे. पुन्हा हलक्या हाताने खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 धाव फलकावरती लागली जाते. पहिल्या पॉवर प्ले मधील शेवटचा बॉल. समोरच्या दिशेने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा बॉल जातो घोषंख्या धावसंख्येमध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धावा पाहिल्या 6 चेंडू 6 धावा. टीम बाउंड्री बुल्स या संघाची मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये. 12:30 जरूर वाचलेत, परंतु या 12:30 मध्ये देखील प्रेक्षकांची गर्दी आम्हाला पाहायला भेटते. हे आमच्या क्रिकेट वरचा प्रेम आहे. हे आमचं वंदे मातरम प्रीमियर लीग वरचा प्रेम आहे. षटक क्रमांक 2 जर पाहिलं सोहम बॅटिंग मार्क वरती जर पाहिलं अथर्व खोत. पाहूया सुरुवात तर चांगली केली आहे. पुन्हा हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ढकलून दिलाय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती. येस एलईडी आहेत. बिल भरलंय बेस्टी कडे, त्यामुळे लाईट्स पॉवरफुल आहेत.
पुन्हा डाऊन द लेग साईड. पंच पाहूया काय निर्णय देत आहेत, पंचांचा निर्णय काय येतो. येस, पंचांनी रात्रीच्या सत्रामध्ये वाईट घोषित केलंय. हा पुन्हा थर्ड मॅन मध्ये फेकून दिलंय. गोप्या दादा हे जेवढे वरटत ना, हे मार्च एप्रिल आपल्याला घेऊन फिरायचे. पुन्हा समोरच्या दिशेने बिग हिट करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव फलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली 10 या धावसंख्येवरती जाते. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा बॉल आपल्याला पाहायचा, निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. 1 to go असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली आहे ती 10. मेगा फायनलचा सामना बुल्स विरुद्ध हेवी हिटर्स या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. रात्रीचे 12:30 जरूर वाजलेत. प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा बॉलला हलक्या हाताने फेकून दिले. बॉल जातो पॉइंट रिझन मध्ये. मिळेल ती 1 धाव. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11. बिनगडी बाद. टीम बाउंड्री बॉल्स. तर नक्की आरुष येतोय गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हरने मारा करतोय. पहिलाच बॉल खाली बसलाय. बीट करतो बॅटरला. तर दोघांचं कॉम्बिनेशन जर पाहिलं ना आपण, दोघंही यंगस्टर खेळाडू आहेत आणि दोघं एकमेकांसमोर चांगले भिडतायत. पुन्हा फुलटॉस बॉल. फुलर लेनचा बॉल होता, हलक्या त्याने खेळलाय अथर्वने. बॉल जातोय सरळ घोषंख्या धावसंख्येमध्ये. मिळेल ती एकेरी धाव. धावसंख्या 12. 2 बॉल नो. इथे मात्र पंच नो बॉल घोषित करतील. इथे मात्र पाहूया विकेट्स मिळते का. रनआउट या स्वरूपामध्ये झटका बसतोय. अथर्वची खेळी समाप्त होते. नो बॉल काउंट केला जाईल. 1 रन जोडला जाईल. बॉल जर पाहायला गेलं तर 3 बॉल झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13. 1 विकेट्स. टीम बाउंड्री बॉल्स. अथर्वची खेळी मात्र समाप्त झाली. त्याची जागा घेण्यासाठी आलाय अजय पाटील. हो डाऊन द लेग साइड. ऑन साइडला खेळलाय फटका. मिळेल ती 1च धाव. बॉल जर झालेत 4 बॉल झालेत. 14 धावा. सुंदर आणि बिटवीन द विकेट सुंदर कॉर्डिनेशन, सुंदर कॉल आपल्याला पाहायला भेटतो दोघांमध्ये. बॅटिंग मार्कवरती जर पाहिलं वैभव पाचनेकर अर्थात डॅनी बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा खेळ जरुरीता संपलाय. धावसंख्या जर पाहिली 15. सोहम गुरव गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. तो देखील राईट आर्म ओव्हरने मारा करेल. धावसंख्या जर पाहिली 15 या धावसंख्येवरती. पुन्हा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. बीट होतोय. पंचांकडे अपील केलं जातंय. पंच नॉट इंटरेस्टेड. चौथा षटक मार्गश्री हलक्या हाताने खेळला जातो. 1 धाव घोषंख्या धावसंख्येत पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहायला गेली धावसंख्या पुढे सरकून पोहोचते ती 16. या धावसंख्येवरती षटक क्रमांक 4 ची इथं सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं सोहम गुरव हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करतोय. चांगला फटका समोरच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदरपैकी. परंतु यस 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 टाळ्या वाजल्या पाहिजे खेळाडूसाठी. काय क्षेत्ररक्षण केलंय. लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु जर पाहिलं वरती खेळाडू धावला नव्हता. जर त्यांनी बॅट उचलली असते तर नक्कीच पंचांनी देखील बोट उंच केला असता. इथे मात्र खेळी समाप्त होते. वैभव पाचणेकर जातोय सरळ मैदानाच्या बाहेर. सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बिग 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 विकेट्स. 4 चेंडू आणि 17 धावा. निर्णायक 4थं षटक फेकलं जात आहे. सोहम गुरव फुलर लेनचा बॉल टॅप केलाय. आहा, एका धावेवरती समाधान जरूर मानावे लागतंय. 4थ्या षटकातील शेवटचा बॉल. पहिल्या इनिंग मधला शेवटचा षटक या प्रीमियर लीग मधील षटक सोहम गुरव याचा. यस डाऊन द लेग साइड. वाट पाहावी लागेल आपल्याला. वंदे मातरम प्रीमियर लीग या स्पर्धेतील शेवटचं षटक. 4थं षटक आपल्या इनिंगचा शेवटचा षटक. फुलर लेनचा बॉल. पाहूया किती धाव मिळतात. 1 धाव कंप्लीट केली जाते. बॉल जातो घोषंख्य धावसंख्येमध्ये.
एकेरी धावेने समाधान मानावे लागते. 4 षटकांचा खेळ जरूर संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20. विकेट्स 2 विकेट्स गेलेत. शेवटचा षटक निर्णायक षटक पहिल्या इनिंग मधला वंदे मातरम प्रीमियर लीग. कोण नाही नाही ओ पंचांनी निर्णय काय दिलाय. पंच नो बॉल घोषित केलाय. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हॅलो 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 1 2 3 माईक चेक. पुन्हा चांगला फटका पाहायला मिळतोय. हॅलो 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 1 2 3 आणि इथे हॅलो 1 2 3 माईक चेक. हॅलो 1 2 3 माईक चेक. आता मामाने इथं काय सांगितलंय थोडासा आवाज कमी करायचा प्लीज थोडासा. थँक्यू. बस एवढा आवाज चालेल. शेवटचं षटक निर्णय षटक पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक टाकलं जात आहे. गोलंदाज आरुष आवाज थोडासा वाढवायचा आहे. हॅलो हॅलो 1 2 3 माईक चेक चेक चेक. थँक्यू. बस आताचा बॉल काय केदार सर. नो बॉल आहे. 1+1 एकंदरीत 2 धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव फलक जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवरती. उर्वरित 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. 3 चेंडू झालेत. पुन्हा टॅप केला चेंडूला. पाहूया बाउंड्री लाईन इथे येतोय. ओ हो 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 क्षेत्ररक्षण काय केलं जात आहे. पहिल्या इनिंग मधला शेवटचं षटक शेवटचे 2 बॉल आरुष या नन्ना मुंडा जादूगर गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटत. वंदे मातरम प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून एकेरी धाव पाहायला मिळते. 27 पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल आरुष गोलंदाजाच्या माध्यमातून. काय बॉल टाकलाय आणि इथे मात्र पाहायचा आहे निर्णय का असेल पंचांचा. डेलिब्रेट. येस 28 धावा. हा काय हरकत नाही ना. 28 धावा आहेत. विकेट घ्यायचा 27 झाले ना. 28 बी नाही. विकेट घेऊ नको आता. चला सेमी फायनल क्रमांक माफ करा मेगा फायनलचा सामना आहे. दोन्ही टीम बाउंड्री बुल्स अभिषेक पाताडे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 2 फलंदाज मात्र आपल्याला पाहिजेत. अर्थातच टीम हेवी हिटर्स या संघाचे आरुष आणि रोशनची जोडी आपण पाहतोय. बॅटिंग मार्कवरती मेगा फायनलचा सामना. अंतिम दिवस अंतिम रात्र. फोन कोणाचा आलाय गोप्या दादा. कॉल आला बघ. फोन आला कोणाचा तरी नाही ना. चालेल. गोप्या दादा तरी मजा घेतोय आपल्या प्रेक्षकांमध्ये. पंचांनी पहिलाच बॉल नो घोषित केलाय. धावेचा श्री गणेश आपल्याला पाहायला भेटतो. टीम हेवी हिटर्स या संघाच्या माध्यमातून 28 धावांचं लक्ष ठेवलं येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये. पुन्हा चांगला बॉल आणि इथे मात्र थोडासा फंबल होतोय बॅटर. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 1 चेंडू संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या धावसंख्येवरती. संगीताजी पाटील यांच्याकडनं आपल्या नन्ना मुन्ना जादूगर याला पारितोषिक जरूर मिळालंय. आपण मेगा फायनलच्या पारितोषिक वितरण समारंभाला नक्कीच देऊ. दुसरा बॉल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या धावसंख्येवरती. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय.
पुन्हा चांगला बॉल, तितकाच चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा बॉल निर्धाव. थोडं प्रेशराईज, थोडं दडपण येतंय बॅटरवरती, कारण की 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 या धावसंख्येवरती टीम हेवी हिटर्स या संघाची. पुन्हा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु काय क्षेत्ररक्षण केलं जातंय, काय गोलंदाजी केली जाते. केदार सर, पॉवर प्लेचं षटक नाही आहे ना? पॉवर प्लेचं षटक चालू आहे. थँक्यू. 2 बॉल राहिलेत. गोलंदाज जर पाहिला अभिषेक पाताडे गोलंदाजी मार्क वरती राईटम ओव्हरने मारा करतायत. पुन्हा बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न, एकेरी धाव पाहायला मिळते. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवरती टीम हेवी हिटर्स. पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. फुलरलेनचा बॉल पुन्हा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ढकलून दिलाय. 1 षटकाचा खेळ जरूर संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद टीम हेवी हिटर्स 3 धावा. 28 27 झाला, 28 करायचे, 3 झालेत, 25 पाहिजे. 24 बॉल 25. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 25 धावांचं लक्ष असेल टीम हेवी हिटर्स या संघाला. पाहूया ती ट्रॉफी कोण उचलतोय, कोण संघ मालक ती ट्रॉफी घेऊन जातोय, हे मात्र आपल्याला पाहायचंय. ओम जाधवने तर आम्हाला सांगितलंय की ही ट्रॉफी माझ्याच घरी जाणार, परंतु पाहूया मेहनत करावी लागेल त्या ट्रॉफीसाठी. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर त्याचा पाहिलं वैभव पाचणेकरला आपण पाहतोय. पहिली घोषंका धावसंख्या पाहायला भेटते. एक हाय व्होल्टेज ड्रामा. प्रेक्षकांना निर्णय कोणाच्या बाजूने लागेल हे अजून सांगू शकत नाहीये. फुलरलेनचा बॉल समोरच्या दिशेने, बॉल सरळ जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स. वंदे मातरम 2025 बीपीएल चौकार. थँक्यू डीजे. मॅच मध्ये रंगत वाढत चालले. 8 धावा झाल्यात. पुन्हा डाऊन द लेग साइड ऑन साइडला खेळला जातोय हा फटका. 3 बॉल झाले ना, 3 चेंडूंचा खेळ जरूर झालाय. 9 धावा धावफलकावरती. पुन्हा हलका त्याने चेंडूला पॉइंट रिझन मध्ये ढकलून दिलाय. 10 धावा धावफलकावरती पाहायला भेटतात. येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता असेल टीम हेवी हिटर्स या संघाला. पुन्हा डाऊन द लेग साइड, बॉल जातो पुन्हा ऑन साइड. मेल ती 1 धाव. प्रेक्षकांनी देखील तयार राहायचं, एखादा बॉल तुम्हाला आदळू शकतो. पुन्हा समोरच्या दिशेने बिग हिट केला जातोय. बॉल जातो गोषंक धावसंख्येमध्ये. 2 षटकाखेरीस संघाची धावसंख्या बिनगडी बाद टीम हेवी हिटर्स 13. थँक्यू, धन्यवाद. 13 धावा झाल्यात. वैयक्तिक दुसरा षटक संघाचं तिसरा षटक फेकण्यासाठी आलेत गोलंदाज अभिषेक पाताडे. महत्वाचा षटक असेल. 13 धावा झाल्यात. 15 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. सांगितलं ना 15 13. पंचांनी 9 घोषित केलंय. पुन्हा ऑन साइडला खेळला जातोय. माफ करा, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 2 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. एकदा आवाज होऊन जाऊन दे पब्लिक. महेश तिरला तांबडी चांगला बॉल पाहायला भेटतोय. पडल्यानंतर उसळी घेतोय. बॅटर मात्र थोडासा फंबल होतोय. येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये विजयासाठी आज 17 मध्ये वाईट बॉल पंचांनी घोषित केले. 1 धाव धावसंख्येवरती लागते. 16 धावा झाल्यात. पुन्हा चांगला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हाय अँड सम शॉट पाहायला मिळतोय. अर्थातच बॅटर आरुष याच्या बॅट मधून पुन्हा चांगला फटका. पुन्हा एकेरी धावेने धावफलक वाढते. धावफलक पुढे सरकून जाते. अर्थातच 18 धावा येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. वंदे मातरम प्रीमियर लीग 2025 चा अंतिम सामना, अंतिम दिवस, अंतिम रात्र. प्रेक्षकांची गर्दी. संपूर्ण स्पर्धा जर पाहिली स्पोर्ट्स एक्स लाईव्ह यांच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र, हिंदुस्थान आणि पूर्ण जगभरामध्ये लाईव्ह दाखवली जाते. रुचा ग्रुप यांच्या माध्यमातून दाखवली जाते. पुन्हा डाऊन द ऑन ला खेळलाय फटका. एकेरी धाव. काय मात्र मॅच पाहायला मिळते.
स्पोर्टेक्स लाईव्ह यांचा देखील आम्ही जाहीर आभार मानतो. या स्पर्धेच्या माध्यमातून वंदे मातरम प्रीमियर लीग पुन्हा चांगला फटका, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटेल. 3 षटकांचा खेळ जरूर झालाय. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 8 धावांचं लक्ष असेल टीम हेवी हिटर्स या संघाला. 12-8 20 धावा झाल्या धावफलकावरती. 27 धावा झाल्यात. 28 धावांचं लक्ष. सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हरचा धमाका आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटेल. सागर 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 थोडा असं गेरी थोडा असा त्यांना मॅच दिसत नाही. फुल टॉस बॉल सरळ जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेंट्रल बँक ऑफ इंडिया पहिल्याच बॉल वरती हल्ला प्रति हल्ला. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा ही चमकते उन्हात पार. पण टाकून मी टकाटक चेहऱ्यावर तेजपणे चकाचक आवाजात वजनी. थँक्यू डीजे थोडे मराठी गाणे होऊन जाऊन द्या. आता लोड करा मराठी गाणे. हा 1 धाव विजयासाठी. अजूनही 3 धावांचं लक्ष टीम हेवी हिटर्स या संघासाठी. डीजे लगेचच गाणं वाजवू नका. पुन्हा डाऊन द लेग साइड विनंती असेल डीजे. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. ओम जाधव याचं स्वप्न कुठंतरी तुटत आलंय. पुन्हा चांगला फटका. फुल टॉस बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. औपचारिकता बाकी येणाऱ्या 8 बॉल मध्ये. डीजे लगेच गाणी वाजवू नका. अनाउन्समेंट होईल त्यानंतर नक्कीच गाणी वाजवा. व्हाईट बॉल दिला जातोय. सामना बरोबरी सुटलाय. पाहायचा आहे एकदा जोरदार. अंतिम विजेता वंदे मातरम प्रीमियर लीग 2025 चा संघ ठरतोय टीम हेवी हिटर्स. कम ऑन डीजे. तू झुकाएगा खड़ा मैं जमीन से बड़ा. बढ़ता रहा पर मन न भरा. झुकाने को हर कोई बड़ा पर मुझको फर्क न पड़ा. झुकेगा नहीं साला. गाणी मराठी लावायचे डीजे. कुठली गाणी लावलेत? कुठली गाणी लावलेत? जरा नाचायची गाणी लाव बाळा. आता कुठली गाणी लावलीस तू? येस करूया. At CES 2025, we bridge the physical, virtual, and beyond through the power of creativity and technology. I've seen some really cool things here so far, very impressive technologies. I cannot wait to see. मराठी गाणी. We've innovated the creative process with new tech that allows creators to express their stories like never before.